महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कासारे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर, 140 रुग्णांची तपासणी, 32 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड। साक्री तालुक्यातील कासारे येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पारक परिवार, साक्री तालुका प्रवासी महासंघ, निसर्ग मित्र समिती, मातंग समाज कासारे, फुले शाहू आंबेडकर नगर तसेच कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बालाजी मंगल कार्यालयात मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन भाऊ जैन, मराठा समाज परिषदेचे तालुका अध्यक्ष नामदेवराव देसले, निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले, सुरेश पारक आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। उपस्थितांनी महान समाज सुधारकांना सामूहिक अभिवादन करून आदरांजली अर्पण केली। यावेळी अध्यक्ष नामदेवराव देसले व प्रमुख पाहुणे मोहन भाऊ जैन यांनी आपल्या मनोगतातून सुरेश पारक व पारक परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना नवी दृष्टी मिळत असल्याचे सांगितले। विलास देसले यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्यातून समाजसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। सुरेश पारक यांनी शिबिराची माहिती देत रुग्णांना आवश्यक सूचना केल्यात। शिबिरास माजी सरपंच मोहन भाऊ जैन, नामदेवराव देसले, साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व निसर्ग मित्र समितीचे कार्याध्यक्ष सुरेश पारक, उपाध्यक्षा मंगला पारक, विलास देसले, वेदांत पारक, मोहन देसले, पप्पू शिंदे तसेच परिसरातील नागरिक व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते। कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबारचे प्रमुख अभिजित खेडकर व नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 140 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली। त्यापैकी 32 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना 5 ऑगस्ट 2026 रोजी विशेष बसद्वारे नंदुरबार येथे पाठविण्यात येणार आहे। रुग्णांच्या ये-जा, चहा, नाश्ता, भोजन लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या ये-जा, चहा, नाश्ता, भोजन लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच शस्त्रक्रियेनंतर 7 व 20 दिवसांनी होणारी तपासणी या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली। पारक परिवाराने राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना व्यक्त केली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। आदरणीय दादासाहेब विलास देसले आणि जे तुमचे तपासणी करणार आहे ते डॉक्टर गोविंद आता आपण या नेत्यांची पूजन करणार आहोत। त्याआधी दादासाहेब विलास देसले तुम्हाला 2 शब्द सांगतील, पूजन होईल आणि त्यानंतर तपासणी होईल। भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात त्याने अतिशय तीव्र असा संघर्ष केला आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे 2017 यांनी केली ते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आहे। त्याचबरोबर दलित समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी त्यांनी लेखन साहित्य निर्माण केलं आणि आपल्या शाहिरी कलेतून संपूर्ण महाराष्ट्राला तर देशभरातून या अविकसित समाजाला पुढे आणण्यासाठी ज्यांनी शाहिरी गायली ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती या दोन्ही भारत मातेच्या वीर सुपुत्रांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो। लोकमान्य टिळकांचं कार्य तुम्हाला माहिती असेलच, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे हे नाव ऐकलं की त्या काळात अनेकांच्या हृदयात धरती भरायची, कारण अण्णाभाऊ साठे यांची जी लेखणी होती ही समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकासाठी प्रगतीपथावर नेण्यासाठी अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामुळे या देशातले 2 विचारवंत
अण्णाभाऊ साठेंच्या विचारांमुळे नतमस्तक व्हायचे अशा या दोन गोष्टी, एकाची पुण्यतिथी तर दुसऱ्या नेत्याच्या जयंती. या जयंतीच्या निमित्तानं या शिबिराचे आयोजक सुरेश भाऊ पारख यांनी नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. आणि या शिबिरासाठी आपल्या आसारे गावाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी ग्रामपंचायत सरपंच आणि या गावाच्या विकासासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं त्या आदरणीय म्हणून होते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मराठा सामाजिक परिषदेचे तालुका अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब नारायण वेसले यांनी या ठिकाणी येऊन या शिबिराला चालना देण्यासाठी आपला वेळ दिलेला आहे. त्यांना देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. सुरेशभाऊ पारख हे नाव या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य समाजसेवक म्हणून त्याची गणना होती आणि त्या नावानेच त्यांना ओळखलं जातं. यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकसेवक पुरस्कार भेटला. अनेक पुरस्कार त्यांना भेटले, कारण ते पुरस्काराच्या माध्यमातून नव्हे तर भाऊचं हे कार्य नेहमी गतीने आणि जोमाने सुरू असतं. जवळपास अशा पद्धतीचे डोळे तपासणी शिबिर भाऊचे 1500-1600च्या वर आत्तापर्यंत या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कासारे गावामध्ये आयोजित केले गेलेले आहेत. एका शिबिरात सरासरी 200 लोकांची जरी नेत्र तपासणी धरली तरी 1600 नेत्र तपासणी शिबिरामध्ये किती लोकांचं नेत्र तपासणी होऊ शकते. आणि एका शिबिरात पण शस्त्रक्रिया करून यशस्वी दृष्टीदान देण्याचं काम करलं तर 1600×25 किती होतात याचा विचार करा. या विचारावरून आपण या सुरेशभाऊ पारख यांच्या कार्याची महती या ठिकाणी लक्षात घेऊ शकतात. आणि या सर्वासाठी सुरेशभाऊंना ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं ते कांता लक्ष्मी शाह नेत्रालय नंदुरबार यांचं आणि त्या नेत्रालयातले डॉक्टर गुरुमंत कोळे यांचं विशेष सहकार्य या शिबिरांसाठी लागत असतं. डॉक्टर साहेबांना तर द्यावे तितके धन्यवाद कमीच आहे, कारण कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता या ठिकाणी येणं, रुग्णांची तपासणी करणं आणि ज्या पक्के झाले असतील त्यांची निवड करून त्याच ठिकाणी नंदुरबारची गाडी बोलवणं आणि त्या गाडीत कुठल्याही पद्धतीचा खर्च न येऊ देता त्यांना सुखरूप घेऊन जाणं, भोजनाची व्यवस्था करणं, पुन्हा सुखरूप ऑपरेशन झाल्यानंतर घरी सोडणं, ही सगळी भूमिका पार पाडण्यामध्ये डॉक्टरांचं, कांता लक्ष्मी शाह नेत्रालयाचं आणि सुरेशभाऊचं काम अतिशय मोलाचं असतं. या कामात आमचा मोलदारा अतिशय मनापासून सहकार्य करत असतो. माझी एकच विनंती आहे, आपण डोळे तपासणी करतो, आपली निवड होते, पण निवड झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली त्यानंतर डॉक्टर आपल्याला जे सांगत असतील त्याचं तंतोतंत पालन जर तुम्ही केलं तर तुमचं दृष्टीदानाचं कार्य यशस्वी झालं असं समजलं जाईल. जर एखादी गोष्ट आपण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पाळली नाही आणि आपल्या डोळ्याला दिसण्याचे परत काही प्रॉब्लेम आले, हा दोष डॉक्टरांचा किंवा दवाखान्याचा नसतो, तो आपला असतो. म्हणून असे दोष येणार नाहीत यासाठी तुम्ही कटिबद्ध राहा. आणि अशा पद्धतीच्या शिबिरामध्ये आपण ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला प्रत्येक पेशंटची अतिशय बारकाईनं तपासणी करण्यासाठी तुम्ही सहकार्य केलं, गर्दी केली नाही तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं निदान करण्यासाठी डॉक्टरांना सुद्धा वेळ मिळेल. या गोष्टी आपण पाळा, एवढं ज्या निमित्तानं सांगतो. भाऊ, आपल्या शिबिराच्या माध्यमातून गावाच्या वतीनं आणि सर्व रुग्णाच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि सांगतो. धन्यवाद. यानंतर भाऊ आणि आपण जाऊ पूजन करावं. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.